काय तुम्हाला आमचे आवाज नाही ओळखता आले का? इतकी डेस्परेटली वाट बघताय बाळाची. वा क्या बात है यार. हाँ? कैसे मजेत. हॅलो. काय मजा आली. यार आप दोनों का ना ऐसा झगड़ते हुए देख के बहुत मजा आया. मतलब देखो ना, प्रिंस प्रिंसेस प्रिंस फिर हमने भी सोचा हम भी थोड़ा मजा ले लेते हैं ना. ते सगळं जाऊ दे, तुम्ही इकडे या. इकडे बसा 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 बसा. हळू हा थांब, मी खुर्ची आणते. तर महत्वाचा मुद्दा, हाँ. कशी झाली ट्रिप? ट्रिपचं जाऊ दे, हनीमून कसा झाला? अजित, अरे काय तू काही प्रश्न विचारतोस का? लाज वगैरे वाटत नाही का तुला? तुला वाटत नसली लाज तरी हर्षित दादांच्या बायकोला मात्र लाज वाटतेय. हर्षित दादा, तुमच्या बायकोला लाजता येतं? आम्हाला तर माहित नव्हतं आमच्या तेजाला लाजता येतं ते. अगं नाही, तेजाचं ठीक आहे. हर्षित बघ, टोमॅटो झालाय त्याचा लाजून लाजून ना. काय काय यार तू. काय रे बाळांनो, असा कसा बदल घडला तुमच्यात? हा, तेजा तर तेजा, हर्षित पण लाजायला लागला. यार प्रेरणा, चल ना आपण मनोज आणि वल्लरीला भेटून येऊया. चल. एक मिनिट, इथेच बस, कारण ते दोघं घरी नाहीयेत. आपण त्यांना नंतर भेटू. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हा, उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या. हा, ए पण प्रश्न काय होता? कसा झाला हनीमून? हा सांगा आता, कसा झाला हनीमून? तेजा, ओके ना सगळं? काही झालंय का तिकडे? चला खायला सुरुवात करा. प्रेग्नंट आहेस ना तू? हे पिझ्झा वगैरे नाही खायचं. तू पण काय? नाही खायचा, अजिबात नाही खायचा. अरे नाइंसाफी है ये. ये श्वेता ग्रुप कॉल करतीये, मी उचलते. हाय हाय. डूड, कशी आहेस तू? हो ना, व्हॉट अ प्लेझेंट सरप्राईज. आणि मग कैलास भाऊजी कसे आहेत? हो हो सांगते, पण काय आपलं लव्ह बर्ड हनीमून वरून आलेलं दिसतंय परत. कसा झाला हनीमून? सांगा सांगा. का हसताय? सांगा ना प्लीज. मैं बताता हूँ. क्या है ना, हनीमून की रात को मैं गुम हो गया. हा, असो असो असो. ही बातमी ना तुम्ही न्यूज चॅनलला द्या. हाँ, न्यूज़पेपर में छापा. क्या है ना श्वेता ताई, दरअसल मैं तेजा के लिए गिफ्ट लाने के लिए बाहर निकला, रास्ता खो गया और गुम हो गया. अब आप ही बताइए क्या गलत किया मैंने? हाँ, नहीं नहीं, तुम्ही ना न्यूज़पेपर मध्ये छापा की हनीमून की रात को गुम हो गया दूल्हा. आणि हे पण छापा की या विषयावर ना माझी पत्नी माझ्या बरोबर 4 दिवस भांडली आणि हनीमूनचा बँड वाजवला. अरे बरोबरच आहे. काय होतं याच्यातही? बरं ऐका ऐका, मला तुम्हाला सगळ्यांना एक सरप्राईज द्यायचंय. एक मिनिट. कैलास, कसं वाटलं सरप्राईज? खूप भारी वाटलंय. मस्त एकदम. प्रेरणा, वल्लरी, तेजा किती खुश आहे ना, काय सांगू तुम्हाला.
एवढ्या दिवसांच्या ट्रीटमेंटला आत्ता यश आलंय. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचे आभार मी कसे मानू मला कळत नाही. या काही दिवसात तुम्ही मला जो काही सपोर्ट केलाय, जी काही मदत केली, त्याच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही. आता श्वेताचा मित्रपरिवार हे माझंही कुटुंब आहे. याआधी मी खूप चुकीचा वागलो, पण आता नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला माझ्या चुका दाखवल्यात. अजित, प्रेरणा, वल्लरी, मनोज, तुमच्याकडे पाहिलं ना की नवरा बायकोचं नातं कसं असतं हे कळतं. माझी एक रिक्वेस्ट आहे, तुमच्या या वेड्या मित्राला तुमच्या गँगमध्ये सामील करून घ्याल ना प्लीज. वेलकम टू आवर फॅमिली. नाही पण खरंच मनापासून तुम्हाला सगळ्यांना खरंच थँक्यू म्हणायचं. थँक्यू सो मच. काय ग, मी तिकडे जाऊन जरा जास्त शहाणी झालीस का? मॅनर्स अँड एटिकेट्स अँड ऑल. क्या यार, अगदी खरं बोललात. काय श्वेताताई, आमच्यासोबत काय फॉर्मल होत आहे? अगं माझा नवरा, माझा संसार सगळं तुमच्यामुळे परत मिळाले मला. हो अगं, जेव्हा कैलास परत चालायला लागले ना, तेव्हा अक्षरशः लहान मुलांसारखे ढसाढसा रडलेत माझ्या समोर. आणि एवढंच म्हणत होते की सॉरी श्वेता, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. श्वेता, खरंच पुरे कर आता, नाहीतर आम्ही सगळे पण रडू. नको, रडण्याची काही गरज नाहीये. उलट मी आले ना की आपण मस्त पार्टी करूया. ए हो, आता तर पार्टी झालीच पाहिजे. श्वेताताई लवकर या, आम्ही वाट पाहतोय तुमची. हो ग, मलाही तसंच वाटतंय. मी लवकर येते भारतात. ऐक ना, मी काय म्हणते, आपल्या 5 जणींचा जसा एक ग्रुप आहे तसा आपल्या सगळ्यांचा मिळून मी एक ग्रुप बनवला तर म्हणजे पार्टीचं पूर्ण डिस्कशन आपण त्याच्यावरच करूया. बेस्ट आयडिया. ओके ओके, करूया. चला आता फोन ठेवते आणि लवकर येते भेटायला तुम्हाला. बाय. लव्ह यू. लवकर या. बाय. त्यांना देऊ नका, फक्त त्यांच्यापासून लांब ठेवा. नाही प्रेग्नेंट, आपण दोघं खाऊ. गर्भवतीची दिनचर्या एकदम साधी सोपी असायला हवी. मनाची प्रसन्नता खूप महत्वाची. दिनचर्या सुद्धा एकदम न थक. वल्लू, चल झालं का? उशीर होतोय. हे घ्या तुमचा डब्बा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मनोज जीजू, मला पण सोडता का प्लीज? आज पण माझ्या मनाच्या गाडीत जाणार असशील ना? माय व, मी कशाला जाऊन तुमच्या मनेच्या गाडीने? आमचं आम्ही जाणार आहे. काय तात्या, जायचं ना? अरे हो, मी तर विसरूनच गेलो. मी तयार होऊन येतो. अरे वा तात्या, इतके दिवस मी तुम्हाला सांगत होते तेव्हा जात नव्हता, आता अचानक जाताय. काय सिक्रेट काय आहे? वल्लरी, ते आमचं सिक्रेट आहे. तात्या लवकर या. आलो समय. लवकर या तात्या. आलो. हो. वल्लू, यांचं सिक्रेट आहे. दाल में जरूर कुछ काला है. म्हणजे तात्या वृद्धाश्रमात जायला एवढे एक्साइटेड आहेत ना, त्यांना वृद्धाश्रमातली एखादी म्हातारी आवडली बहुतेक. काय बोलताय तुम्ही? तुमच्या जिभेला काही हाड? अगं पण तात्या, ओके ओके ठीक आहे, निघूया आपण. तात्या येतो आम्ही. चला. हो या. हो मिठूताई, तात्यांना सावकाश घेऊन जा आणि काळजी घ्या. तुम्ही पण काळजी घ्या. बाहेर फार फिरू नका, घरातच थांबा, आराम करा. हो चलो. बाय बाय. आणि माझी काळजी घेऊ नकोस, मी आता तेजाकडेच जाणार आहे. अरे वा. चला, येतो आम्ही. बाय. घ्या. अरे रे, कशी आहे ना मी कामाला बसलीये म्हणून माझी प्रेग्नंट मैत्रीण माझ्यासाठी खायला करतेय. खरं तर या अवस्थेत तिला आराम देऊन मी तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना.
तिचे डोहाळे मी पुरवले पाहिजेत. तिला काय हवं नको ते मस्त विचारून चटपटीत चमचमीत पदार्थ मी तिला करून खायला घातले पाहिजेत. तिचे डोहाळे मी पुरवले पाहिजेत, पण इथे मात्र मीच बसून खातीये. किती दुष्ट आहेस ग तू तेजा. काय खातीयेस एकटी एकटी. ए प्रेरणा तू तू जा यार. मला खाऊ दे आणि मला काम करू दे. कळलं ना. उगाच त्रास नको देऊस. ए याला काय अर्थ आहे. आल्यापासून एकदा तरी माझे आणि पिल्लूचे लाड केलेस का तू. पिल्लूला काय हवंय ते विचारून मला काहीतरी करून खायला घातलंस नाही ना. उलट मीच तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ करून तुला खायला घालतीये. हो 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 हो. हे बघ, हे पोहे, इस पोहे पे हाथ रख के अब मैं कसम खाती हूँ कि अगदी नेटाने नेट पे देख देख के नीट नेट के पदार्थ तुम्हें खायला घालूंगी. खुश. बस आता खाऊ दे ना प्लीज. बघा तेजा, पोहे पे हात रख के कसम खाई है तूने. जर नीट नेटकं मला काही करून खा नेटाने मला जर काही करून खायला घातलं नाहीस ना तर पोटात दुखेल तुझ्या. प्रेरणा यार असं नको ना बोलूस. मी घालेन तुला पदार्थ वेगवेगळे खायला. फक्त आता मला खाऊ दे. हा प्लीज प्लीज. खा खा. जाऊ मग खाऊ दे. तात्या किती खुश होते नाही. हो ना. असंच आनंदात राहतात ते. अहो एका अननोन नंबरवरनं मेसेज आलाय मला. अहो कुठल्या तरी वेगळ्याच भाषेत लिहिलंय. नमस्कारा एंग इदिरी. एक काम कर, त्या नंबरवर कॉल करून बघ. बरं ठीक आहे. हॅलो वल्लरी मॅम, आय एम युअर बिग फॅन. अहो एक लहान मुलगी आहे, साऊथच्या ऍक्सेंट मध्ये बोलतेय. आय एम युअर बिग फॅन म्हणून. कोणी विचार बरं तिला. हॅलो हॅलो. हो कट केला. कट केला. खुदकन हसली आणि पुन्हा कॉल कर बरं. स्विच ऑफ येतो. स्विच ऑफ लागतोय. वल्लरी, तुला माहितीये का आज तात्याने आश्रमात खूप एन्जॉय केलं. आणि एवढंच नाही म्हणून जिजू त्यांची तिथे मैत्री झाली आहे सगळ्यांची. अरे वा. हो. आणि सगळ्यांना ते आवडतात. सगळेजण म्हणत होते की तात्यांसारखा साधा भोळा माणूस आता पाहायला मिळत नाही मिठू. तू रोज त्यांना घेऊन ये. खूप चांगला माणूस आहे तो. काय सांगताय. चला, तात्यांचं मन रमलं ना तिथे, मग तर झालं. हो अगदी खरं. नाही म्हणजे याच्या आधी घर आणि शेत एवढंच काय ते विश्व होतं तात्यांचं. पण तुम्ही त्यांना तिथे घेऊन गेलात ना, हे खूप बरं केलं. थँक्यू. अरे तुला माहितीये वल्लरी माय, मी तरी वृद्धाश्रमात गेलो ना, ही म्हातारी माणसं आधी मला वाटलं की माझ्याशी बोलतीन की नाही, माझ्याकडे पाहतीन की नाही. पण नाही भाऊ, सगळे माझ्या होती गोळा झाले. छान गप्पा झाल्या. मी पडलो फाटका माणूस. तुला सांगतो, तरी एकापेक्षा एक मोठी माणसं आहेत. कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, पण कसला बी माज नाही ना त्यांना. तुला एक गंमत सांगतो. तरी ना एक बाग अशी, पण कुणी नीट काळजी घेतलीच नाही ना तिची. भाऊ, मी 2 तासात छान स्वच्छ केली बाग आणि छान करून दिली त्यांना. तर लगेच मला म्हणायला लागले की तात्या, या बागेची काळजी आता पुढे तुम्हीच घ्यायची. अरे वा तात्या,
बागकाम म्हणजे तुमच्या आवडीचं काम काय? वल्लरी माय, काय होता त्या? एक बोलू तुझ्याशी. बोला ना. मला तरी खूप छान वाटून राहिले वृद्धाश्रमात. मी वृद्धाश्रमात जाऊन राहिलं तर चालेल का माय? तात्या, हे काय बोलताय तुम्ही? अहो, तुमची लेक इथे आहे. ती इथे असताना तुम्ही वृद्धाश्रमात का जाल? आणि ती पाठवेलच का तुम्हाला? हे बघा, मी इथे असताना तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. मला नाही चालणार आहे ते. आणि इथून पुढे या विषयावर मला पुन्हा चर्चा नकोय. कुठेही नाही जायचंय तुम्ही. मला एक गोष्ट लक्षातच येत नाही, वल्लरी असं कसं बोलू शकते? ती इतकं रूढ कसं वागू शकते तात्यांशी? हो ना, आम्ही पण पाहतच बसलो. म्हणजे ह्या आधी वल्लरी तात्यांशी असं कधी बोललीच नव्हती. आणि वल्लरी रूढ कधीच नव्हती. मग अचानक बरोबर आहे वल्लरीचं. तिला धक्का बसला असणार या सगळ्याचा. अचानक आपले वडील उठतात आणि म्हणतात मी जाऊन वृद्धाश्रमात राहतो. हे कुठल्या मुलीला आवडेल? एस्पेशली वल्लरी सारख्या मुलीला, जी तात्यांची खूप काळजी घेतेय. त्यांना काय हवं नको ते व्यवस्थित बघतेय. तिला आवडलं नसणार आहे सगळं. अगं प्रेरणा दी, बघ, आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यात काय प्रॉब्लेम आहे? अगं हे एक मिनिट मला सांग, तू ठेवशील तुझ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात? एक्झॅक्टली. हे बघ तेजा, प्रेरणादीप, मी ना तिथे काम करते. मी म्हाताऱ्या माणसांना खूप जवळून पाहिलंय म्हणून मी हे सांगते. बघ, बऱ्याचदा केसेसमध्ये असं होतं की मुलांना आई वडिलांचा भार झाला म्हणून ते आश्रमात आणून सोडतात. मग तीच म्हातारी माणसं घरातल्यांची आठवण येते म्हणून दुःखी होतात. पण सगळ्यांच्या बाबतीत असं नसतं. काही लोक स्वतःहून येऊन आश्रमात राहतात. त्या निराधार लोकांना आधार देतात. त्यांच्या दुखावलेल्या मनावर आपुलकीची, प्रेमाची फुंकर घालतात. मिठूताई, ते हे सगळं करतात कारण त्यांच्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नसतो. ते रोज एकमेकांसोबत असतात, त्यामुळे त्यांना एकमेकांचे दुःखी चेहरे नसतात बघायचे. कारण त्यांना माहिती आहे ते एकमेकांचे आधार आहेत. बेसिकली काय तर एकमेकांची मलमपट्टी करतात ते. आणि मिठूताई, तुम्ही एक गोष्ट सांगा मला, आपले आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात, आपल्याला शिकवतात, आपल्यासाठी खस्ता खातात, आणि ऍट द एंड आपण काय करायचं? त्यांना आपल्यापासून लांब लोटून द्यायचं, दूर करायचं का? मिठूताई, म्हातारपणाला दुसरं बालपण उगाच नाही म्हणत. आपण जसं लहानपणी हट्ट करायचो, काही गोष्टी करायला आपल्याला जमायचं नाही ना, तसंच या वयात आपल्या आई बाबांनाही जमत नाही. त्यांनाही हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. आणि अशा वेळेला आपण त्यांना आपल्यापासून दूर करायचं का? तर आपल्याला त्यांना सांभाळायचं नाहीये, त्यांची काळजी नाही घ्यायची, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नाही घ्यायची आहे. पण मला हे पटत नाही. हे बघ, म्हाताऱ्या माणसांची आपल्याला काळजी नाहीये म्हणून आपण त्यांना वृद्धाश्रमात टाकतो असा समज काय आपला? किंवा ते आपल्याला नकोशे झालेत म्हणून आपण त्यांना आश्रमात ठेवतो असं आपल्या डोक्यात काय येतं? आपण मला सांगा ना, वृद्धाश्रमात का पाठवायचं आपण आई वडिलांना? का आपण त्यांची काळजी नाही घेऊ शकत? का आपण त्यांची सेवा नाही करू शकत? का आपल्यासोबत ते राहू नाही शकत? आपण त्यांना आनंदी नाही ठेवू शकत का? मी सांगते, ज्या लोकांना हे सगळं करायची इच्छा नसते ना, तीच लोक आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात. हे बघ, माझ्या अनुभवावरनं मी तुला सांगते की प्रत्येक म्हातारा माणूस पर्याय नाहीये म्हणून आश्रमात येत नाही. अगं
काही लोक स्वखुशीने येतात. त्यांचं संपूर्ण आयुष्य ना हे कष्टाने भरलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे छंद हे मागे पडतात आणि त्याच गोष्टींना वेळ मिळावा म्हणून ते आश्रमात येतात. काय ना, आपल्या वयाची माणसं, त्यांचा वावर, शांतता हे सगळं अनुभवतात. तुला एक सांगू का वल्लरी? अगं तात्या जेव्हा तिथे आले ना, तेही तिथे असेच रमून गेले. बागेत फिरताना, फुलांची वेलींची बोलताना, त्यांची मशागत करताना त्यांच्या चेहऱ्यावर एखाद्या लहान मुलासारखा आनंद होता. तात्यांना मी इतके दिवस पाहते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ना मी पहिल्यांदाच पाहिला. वल्लरी, मी रिक्वेस्ट करते तुला, फक्त एकदा विचार करून बघ.